सकाळी 8 वाजेपासूनच सार्वजनिक वाहतुकीसाठी अटल सेतू खुला केला जाईल। देशातील सर्वात लांब सागरी सेतूमुळे मुंबई शहर आणि पनवेल याशिवाय नवी मुंबईमधलं अंतर कमी होणार आहे। खारकोपर आणि उरण दरम्यान आजपासून लोकल सुद्धा सुरू होते आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी नावाशिवा अटल सेतूचा आणि उरण लोकरचं लोकार्पण झालेलं आहे। दरम्यान शिवडी नावा अटल सेतूवरील टोल दर नेमके काय असणार आहे आपण ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कारसाठी एकेरी प्रवास 250 रुपये, परतीचा प्रवास 375, नियमित पास 625 तर मासिक पास 12,500। मिनी बससाठी एकेरी प्रवास 400 रुपये, परतीचा 600, नियमित पास 1000, मासिक पास 20,000 रुपये। बस आणि मिनी ट्रकसाठी एकेरी प्रवास 830 रुपये, परतीचा प्रवास 1245, नियमित पास 2075 तर मासिक पास 41,500 रुपये। मोठ्या ट्रकसाठी एकेरी प्रवास 905 रुपये, परतीचा प्रवास 1360, नियमित पास 2265। अवजड वाहतुकीसाठी एकेरी प्रवास 1580, परतीचा प्रवास 2370, नियमित पास 3950 तर मासिक पास 79,000। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय आजपासून हा अटल सेतू जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे आता नवी मुंबई ते मुंबई अंतर अवघ्या 20 मिनिटात पार करता येईल। नक्कीच सेजल, आता जवळपास तासाभरात अटल सेतू हा सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला होणार आहे। आपण सध्या याच मार्गावरती आहोत। काल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गाचं लोकार्पण केलेलं आहे आणि आज 8 वाजता हा पूल प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुला होणार आहे। देशातील सगळ्यात लांब सागरी पूल अशी या पुलाची ओळख आहे। एकूण 22 किलोमीटरचा हा पूल असून त्यातील 16.5 किलोमीटरचं अंतर हे समुद्रातून निघालेला आहे। अरबी समुद्रातून हा पूल जातोय। शिवडी ते थेट उरण या दोघांना हा पूल कनेक्ट करतोय आणि या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई तसेच पनवेलमधील अंतर हे कमालीचं कमी होणार आहे। ज्या प्रवासाला आज तास ते 1.5 तासाचा वेळ लागतो तो प्रवास अवघ्या काही मिनिटात पूर्ण होणे अपेक्षित आहे। हा पूल फ्रीवेला देखील कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे मुंबईकर थेट फ्रीवेवरून या सागरी सेतूवर जाऊ शकतील आणि तिथून थेट नवी मुंबई गाठू शकतील। 2018 साली या पुलाचं काम सुरू झालं होतं आणि अवघ्या 5 वर्षात हा पूल बांधून पूर्ण झालेला आहे। हा संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो अतिशय मोठा आहे। हा पुढे वरळीला देखील कनेक्ट होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण मुंबईकर या पुलाचा वापर करू शकतात। हा पूल एवढंच नव्हे तर जिथे नवी मुंबईत हा पूल उतरतो आहे उरण इथे, तो पूल तिथून पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला देखील त्याच्या कनेक्टरचं काम निश्चितच सचिन, हा पूल पुढे मुंबईकरांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी।